नवी मुंबई के एपीएमसी फल बाजार में अंतर्राष्ट्रीय हालातों का असर साफ दिखाई दे रहा है। ईरान, इजरायल, अमेरिका के बीच चल रहे युद्ध के कारण फलों का एक्सपोर्ट रुक गया है। व्यापारियों का कहना है कि एक्सपोर्ट पूरी तरह ठप होने से जो अंगूर विदेश भेजे जाते थे, अब वही बड़ी मात्रा में स्थानीय बाजार में आ रहे हैं। आज बाजार में करीब 1400 से 1500 क्रेट अंगूर पहुंचे, जिससे सप्लाई बढ़ गई और दाम गिर गए। फिलहाल 7 किलो की पेटी 500 से 600 रुपए और 17 किलो की पेटी 900 से 1000 रुपए में बिक रही है। व्यापारियों का कहना है कि अगर हालात ऐसे ही बने रहे तो आगे व्यापारियों और किसानों को भारी नुकसान का सामना करना पड़ेगा। मागच्या तुलनेमध्ये जसं 1500-1600 जे क्रेट 15,000-16,000 क्रेट चालू होते त्याच्याप्रमाणे दुप्पट आवक वाढलेली आहे आणि बाजारभाव घसरलेला आहे। ज्या लेवलला बाजार रेट होते ते रेट डाऊन झालेले आहेत, जवळजवळ 50% खाली आलेले आहेत। आता 9 किलोचे मार्केट आहे 500 ते 600 रुपये, 17 किलोचं मार्केट आहे 1000 ते 900 अशा प्रमाणे व्यापार चालू आहे। फटका म्हणावा लागेल, खूपच फटका म्हणावा लागेल। जेवढा उत्पन्न ज्या लेवलने मार्केट चालू होतं आणि जसं राहायला पाहिजे होतं तसं राहत नाहीये। एक साथ मध्ये माल काढल्यामुळे हा तुटवडा व्हायला लागला। एक तर वातावरणाचा एक आणि दुसरा एक युद्धाचा, ज्याच्यामध्ये युद्धामुळे जे एक्सपोर्टला माल जे कटिंग होऊन जाणार होते ते माल सुद्धा हे लोकल मार्केटमध्ये यायला लागले। ते मालाची ऍक्च्युअली ते येतच नाही, ते माल एक्सपोर्टला येऊन बाकी शॉर्ट होले जातात, पण तेच माल आता जमा व्हायला लागले। आणि दुसरं वातावरण बदलायला लागलेलं आहे, वातावरण गारपीट व्हायला लागलेलं आहे, पावसाचं वातावरण दिसायला लागलं आहे। द्राक्ष अशी वस्तू आहे की ती पावसात गावली तर ती पूर्णपणे संपुष्टात येते। ग्राहकांचा टाइम होता रमजान ईदचा, त्यांनी जेवढा त्यांच्या रेटने काढायचा होता, अद्याप या 10 वर्षामध्ये द्राक्षाचा रेट एवढा कधी राहिला नाही जो यावर्षी राहिला आहे। लोकांचे चांगले पैसे झाले, पण यावेळी राहण्याची बऱ्यापैकी राहिलाय। गिराईक पण माल घेऊन जाऊन त्या रेटने विकून हे संपण्यात आले, म्हणजे त्याची ताकद संपलेली आहे। आता जे नॉर्मल पब्लिक आहे, जे मिडल क्लास पब्लिक आहे, ते अजून द्राक्ष 100 रुपये किलो म्हटल्यानंतर भाव घेत नाही। जेव्हा ते 50 रुपये किलो होईल, 60 रुपये किलो होणार जेव्हा लोकल मध्ये, तेव्हा नॉर्मल पब्लिक ती द्राक्ष घेऊ शकते, तेवढा खप होऊ शकतो। आता 100 रुपये असल्यामुळे लोक जिथं 10 क्रेट घेतात विक्रीला, तिथं 5च क्रेट नेतात, त्याच्यामुळे विक्री कमी आहे आणि आवक तर जास्त आहे।